हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटलवर्ड. आज बहिणी भाऊने सर्वांनाच कामाला लावलं होतं. मुलांची सुट्टी होती आणि आमच्या वेदू असते तर सुट्टीचे, पण दुर्वा माऊली सगळ्यालाच शाळेला लावलं होतं. रोज सकाळी आमचं कामच आहे हे, म्हणजे उठलं ना आमचा धंदा, पिठं चाळायचे, कुठं चीक घ्यायचे, कुरड्या करायच्या. आणि बाई 5 वाजता उठूनच 4:30-5ला उठतात आणि सकाळी उठल्याच्यानंतर आधी सांजा वगैरे असेल ना तर तो शिजून ठेवतात. आज बाजरीच्या पापड्या करायच्या होत्या, त्या सांजा शिजून आल्या होत्या खालचं आवरूपर्यंत. तर लगेच मग सुजी काढायला घेतली, कारण रोजच एवढं काम असतं आणि मुलं पण म्हणजे सुट्टीचा भरपूर आनंद घेतात. सुट्टीची हीच तर मजा आहे मुलांची, की कुठं खेळतात, काय खातात पितात. माझं काय एवढं हे सुद्धा नसतं, एवढं म्हणजे हे करतात ना, मस्ती करते. तर 4 जण येतात. तर ऊन पडलं होतं तर चावून झालं होतं. तो म्हणजे कसं उन्हाच्या पटकन पापड्या वाळत्यानं म्हटलं. तर मग नंतर वरती आलो, छान असा मस्त सांजा शिजला होता हारावरती. नंतर हारावरच ठेवतो, कारण गरम पापड्या असतानाच त्याच्यावर कसं काढल्याच्यानंतर म्हणजे कसं छान येतं, तर गरम गरम असं पातळ पापड येते. तर हा बाजरीचा सांजा होता आमचा आज. मला वाटतं ह्या घरच्याच होत्या आणि गिऱ्हाईकाच्या पण भरपूर असतात. रोज 2 पायल्याच्या कुरड्या, चीक असतो रोज 2 पायल्याच्या, असं म्हणजे शेवया असतात 4-5 पायल्याच्या रोज. म्हणजे बाई माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या करतात. तर ते पहिल्या बायका कशा मोठी भाकरी, मोठी एक खान गप्प बसा. तर अशी गंमत होती. पण म्हणजे खरंच पापड्या हे जोपर्यंत आपल्या आई सासू आहेत ना तोपर्यंतच आपल्याला खायला भेटणार आहे. नंतर काही ह्या गोष्टी आपल्याला भेटणार नाही तोपर्यंत. म्हणजे मला पण येतं तसं, पण त्यांच्यासारखं नाही. तर मी सांजा काढत होते आणि आम्ही ना आंघोळीच्या आधीच हे कामं करत असतो, कारण नंतर ना खूप अंग म्हणजे चिकट होतात, कारण हे सगळं चिकाचं तिथं खूप चिकटं काम असतं. आणि टेरेसवरच अशी वरती चूल केलेली आहे. आमचं एक वरती पण घर आहे, तर त्याच्यामध्ये सगळं सामान ठेवलेलं असतं बाईने. आणि इथं पण एक चुलीवर मस्त असं खूपसा साधा, मला वाटते 5 किलोचा काहीतरी सांजा आहे. आणि पुरं इथंच पाणी वगैरे भरपूर खेळतात वगैरे, असं म्हणजे खूप मजा करतात. गावाला आल्यावर ना बापरे बापरे. आणि इथं शेजारी दुकान आहे, भिंतीला भिंत. तर एवढे पापड्या दुकानात जाणार अशा सारखे, बाई मला 5 रुपये देईन, बाई मला 2 रुपये दे वेदिकाचे. तर तिला खायचा होता सांजा, तिला पण आवडतो, मी पण खाल्ला. मला पण पापड्याचा कसं सांजा पातळ असतो, नाही तर थापून करायचं म्हणलं ना थोडंसाच्यापेक्षा घट्ट सांजा धरते. तर आणि हे तर हे चमच्यानंतर ओतून घेतलं मी, पण हे चमच्यानं मला भरपूर टाईम लागला बाई. तर आम्ही सुरुवात केली तोपर्यंत बाईंचं एवढं झालं होतं मला यायच्या आधी. तर माझ्या छोट्या छोट्याच होत्या, बघू शकताय तुम्ही. आणि प्लॅस्टिकवर करतो आता माझ्या येईन. ते पहिले कसे काडावर वगैरे असं करून घ्यायच्या. तर पापडे झाल्याच्यानंतर आमच्या घर म्हणजे बाहेरचा हा सगळा व्ह्यू आहे. पूर्ण अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. इथं 9 माळ्याची काहीतरी बिल्डिंग आहे आमच्या दारापुढची. तर खूप मोठी मोठी अपार्टमेंट वगैरे आहे तिथं. खूप छान आहे असं. आणि सगळ्यांनी सोलर वगैरे बसवलेले आहेत तिथं लोकांनी. असं लाईट बिल कोणालाच येत नाही, प्रत्येकाच्या घरी सोलर आहे इथं. कसं टेरेस असल्याच्यानंतर आपण स्वतः आपलं सोलर बसू शकतो, त्याला जागा लागते. आमचं पण बसवायचं आहे, पण आमच्या कशा गिरणी असल्यामुळे ते म्हणतात लाईट पुरती का नाही काय माहिती. त्यामुळं थोडं बसण्याचं हेच आहे, म्हणजे फिक्स नाही आहे अजून असं काही की बसवायचं आहे की नाही. आणि हे आमचं असं म्हणजे वेल वगैरे झाड आहेत ना, तो पूर्ण आला गिरणीच्या दारात लावलेला आहे. आंब्याचे झाडं ते खाली त्याच्यात लावून वर आलेला आहे. आणि पावसाळ्यात खूप छान बहर येतो त्याला. तर मला वाटतं ह्या जाई का जुई काहीतरी आहे, ते जाई वाटते, जाई त्याचा वेल आहे. खूप छान वेल राहतो. आणि सकाळी सगळ्यांच्या दारात सडा रांगोळी राहतात, झाडं लावलेली असतात प्रत्येकाने. पूर्ण इथं हे असतं. तर थोडासा व्हिडिओ घेतल्याच्यानंतर परत थोडासा शूट घेतलं. तर म्हटलं माझं तोपर्यंत बाई म्हणल्या मी घेते सांगा, ओतून घेते, तो घेता येईना, टाईम लागतो आहे. तर सारख्या पळी पापड्या केल्या आम्ही, एक सारखे करत असतो. म्हणजे खूप आणि असं पाऊस वगैरे पडला आता उन्हाळ्यात बी छान लागतं. पाऊस पडल्याच्या नंतर आहे ना असं शेंगदाणे पापडे फुटाणे असतात ना आपले चण्याचे, ते खायचे खूप छान लागतात. माझीच सावली माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये दिसते. तर 3 प्लॅस्टिक भरले ते पळी पापड्या, जरा जास्त होत्या. तर म्हणजे फांद्या बी जायला होत्या का झाडाच्या, नुसतं खोड राहिलं.
फुटले बी आता मस्त झाले पण खाली असं तर रोज एक महादेवाला पान व्हायला असतं न्यायचं खाली बाई भे भाऊ म्हणले तुझी सासू ऐकतच नाही नको म्हणतो झाडं लावतो झाडं लावतो हा झोपायचंच आता चल कटाळे उन्हात त्याला काय याच्यात का बाई त्या काळ्या पापड्या चालू गाजू आहे ना भरीत करायला पाहिजे होती भाजी ह्याला आता नाही उकडायची आता का मेळायला हवे काय नाही बाजरी पापडी आंबळ उंबळच भाजायची लई जळती नाही तर बाजरीची पापडी हा तिथे बाहेर टाका ती दूर होईल तिचा एक टपात एक झाड लावायचं तर मुलांचा सुट्टीचा आनंद भाऊरा खेळायचं काम चालू आहे माऊली दादा कुठं शिकून आलाय सगळ्या पोरांना बिंगून दाखवतो बघ मला ती दाखवत होता मामी माझा भाऊरा बघ मला थांबतोच होता शूटच घेते म्हणतो घे 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 मला या आगाव कुत्रा आहे आणि एवढी छान खेळता येतो त्याला भाऊरा असा गोल फिरतो ट्राय करत असतो ट्राय करता करता बरोबर जमतं ते त्याला शिकला येतो तर यशला एवढा आनंद भाऊ कसा बसला पालथच बसलाय त्याला कोण खेळ म्हणतो आई मला बी शिकवायचं वेळ झाले हा तुम्ही झोप नाही तर भाऊ पशी यश इथं फॅन बिन लावलाय भाऊ मस्त आचरून टाकलोय गार हवा सुटली आज चल चल होय घरात चल चला आले मस्त वाटते बाहेर आज लय दिवस होते भाऊ बाहेर झोपले खेळा तुम्हाला झोपायचं भाऊ पशी दोघाला नाही चला घरात चला मग चल